विद्यार्थी मित्रांनो, आपण आज चौकोन आणि चौकोनांचे प्रकार, एकातून अनेक चौकोन कसे पाहायला मिळतात ही थोडीशी मजा आपण करू. तर चौकोन म्हटलं की चौकोन, ज्या आकृतीला चार कोन असतात आणि चार बाजू असतात आणि ती आकृती बंदिस्त असते, त्याला आपण चौकोन म्हणतो. आता माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल फळ्याचा आकार, तर तो फळ्याचा आकार जो आहे तो आहे आयताकृती आहे, बरोबर. आणि त्याच्यावर तुमच्या लक्षात येत असेल की बाबा त्याला चार बाजू आहेत, चार कोन आहेत, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. पण मी तुम्हाला एक गंमत दाखवणार. दोन त्रिकोणाच्या साह्यानं तुम्हाला वेगवेगळे चौकोनाचे प्रकार सहजासहजी, वन टू मेनी, या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो. मी आता तुमच्यासमोर दोन त्रिकोण दाखवतो आहेत. हे दोन त्रिकोण मी आता बघा, आपण या दोन त्रिकोणाचा वापर करून आपण त्रिकोणाची एकरूपता शिकू. आता आपण चौकोनाचे प्रकार बघू. ह्या त्रिकोणांचा जर मी असा जोड केला किंवा अशी जोडणी केली तर तुम्हाला एक आकृती तयार होते आणि ती आकृती म्हणजे चौकोनाची होते आणि त्यालाच म्हणतो आपण आयत किंवा त्यालाच आपण रेक्टँगल सुद्धा. आता इथं तुम्हाला त्याचे गुणधर्म सुद्धा चेक करता येते. समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन सुद्धा तुम्हाला इथे विचार करतात, म्हणजे तयार होणारी आकृती आहे. हीच आकृती जर मी या पद्धतीनं जोडली तर तुम्हाला एक नवीन आकृती तयार होईल. ती म्हणजे कसला? समांतरभुज चौकोन, त्यालाच आपण म्हणतो पॅरलेलोग्राम. याचे गुणधर्म इथं आपल्याला पाहायला मिळते की समोरासमोर बाजू समांतर आणि एकरूप असतात, ही गोष्टी तुम्हाला. त्यानंतर या चौकोनाचा याचा जर आपण असा विचार जोडला तर तुमच्या लक्षात येईल तर इथं आपणाला समलंब चौकोन ही फक्त बाजू आपल्याला जोडावं लागेल आणि याच्यानुसार आपल्याला समलंब चौकोन म्हणून याचा आपल्याला विचार करता येईल. तुमच्या लक्षात येईल हा समलंब चौकोन. याच्यानंतर हीच आकृती जर आपण या पद्धतीनं जोडली तर पतंगाकृती चौकोन आपल्याला पाहिजे आणि त्याचे गुणधर्म पण आपल्याला इथे चेक करता येईल. म्हणजे दोन त्रिकोणाच्या साह्याने आपण वेगवेगळ्या चौकोनाचे प्रकार समजून घेऊ शकतो, त्याचे गुणधर्म पण पाहू शकतो. त्यानंतर आता चौरस जर करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीचा वापर करून आपल्याला चौरसाचा आकार आपल्याला तयार इथं बघता येईल आपल्याला की याच्यामध्ये चौरसाच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो ही गोष्ट. आणि अशी जर आपण आकृती ही पाहिली तर तुम्हाला इथं लक्षात येईल की हा जो चौकोन आहे तो म्हणजे समभुज चौकोन म्हणून याला बघतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दोन त्रिकोणाच्या साह्यानं सर्व चौकोनाचे प्रकार आकृत्या तयार करता येतील, त्याचे गुणधर्म चेक करून पाहता येतील, त्याच्यावरच्या सिद्धता, त्याच्यावरची जी प्रमेय आहे त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला इथं पाहता येतील. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण जर घरी ह्या गोष्टी तयार करून हे गुणधर्म चेक केले तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं